या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स, बंद नवे दर जुनेच. येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय, जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग, ट्रॅक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध. आजच भेट द्या. वर्मा लॉन्स, नाशिक संभाजीनगर महामार्ग, एरंडगाव तालुका, येवला. नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज. सरकारला जाग आणण्यासाठी येवल्यात काँग्रेसच्या वतीने टिमक्या वाजवून धरणे आंदोलन. कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमीभाव द्यावा, विक्री केलेल्या कांद्याला 1500 रुपये अनुदान द्यावे, तसेच मका हमीभाव केंद्राची मर्यादा वाढवून शेतकऱ्यांचा उर्वरित मका खरेदी करावा, यासह विविध शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाग आणण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने येवला तहसील कार्यालयाच्या आवारात टिमक्या वाजून प्रतिकात्मक धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल न घेतल्यास 2 ते 3 दिवसात आमरण उपोषण सुरू केले जाईल, असा इशारा तालुका काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट समीर देशमुख यांनी दिलाय. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला. तुम्ही आज जे आंदोलन केलंय, नेमकी टिमकी वाजवताय कशा, कोणासाठी टिमकी वाजवताय? टिमकी ही आम्ही शेतकऱ्यांसाठी वाजवत आहे. शेतकऱ्यांचं घामाचं दाम मिळण्यासाठी मागतोय. आम्ही सरकारकडे भीक नाही मागत आहे. या जगाचा पोशिंदा शेतकरी आहे आणि आज शेतकऱ्याचं महत्त्वाचं पीक कांदा आणि मका आहे. कांद्याचे भाव पूर्णतः कोसळलेले आहे. जो उत्पादन खर्च आहे तो सुद्धा आज शेतकऱ्याला मिळत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारने कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमी भाव द्यावा. त्याचबरोबर आजपर्यंत जो कांदा शेतकऱ्याने मार्केट कमिटीमध्ये विक्री केलेला आहे त्याला 1500 रुपये अनुदान देण्यात यावं. त्याचबरोबर जी मका हमी भावाने खरेदी केली जात आहे, सोयाबीन केली जात आहे, त्याची मुदत वाढवण्यात यावी. त्याचं पेमेंट त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात यावं. त्याचबरोबर 7/12 उतार्यावर जी पीक पेऱ्याची मकाची नोंद आवश्यक आहे अशी जी अट आहे ती शिथिल करण्यात यावी. या मागण्यांसाठी आज आम्ही काँग्रेस पक्षातर्फे हे आंदोलन टिमकी वाजून करीत आहोत. कारण की सरकारने झोपेचं सोंग घेतलेलं आहे. शेतकरी इथे रोज आत्महत्या करीत आहे, हवालदिल झालेला आहे, आर्थिक संकटात सापडलेला आहे. अशी परिस्थिती असताना सरकारने स्वतःहून भूमिका घेतली पाहिजे शेतकरी हिताची. परंतु ह्या झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी आम्ही हे टिमकी वाजवून हे आंदोलन करत आहोत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण. रूट कॅनॉल, डिजिटल एक्सरे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या. गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला.